ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. कैसे हो आप? ओके, आई थिंक यू आर सेफ एंड हेल्दी. स्टे एट होम, घर पे रहो लेकिन पढ़ते रहो जरूर. ओके, सो इन लास्ट लेक्चर of chemistry first, that is chapter number 2, solutions, we have seen what is meant by solution. मागच्या लेक्चरला आपण हे बघितलं की नक्की सोल्युशन म्हणायचं कशाला. सोल्युशन हे एक प्रकारचं मिक्सचर असतं. मग मिक्सचर म्हणायचं कशाला. मिक्सचर मध्ये दोन प्रकार होते, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. त्यातलं सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर असतं. आणि मग सोल्युशनची डेफिनेशन बघितली, त्यातले घटक बघितले. सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं, सोल्यूट कोणाला म्हणायचं. सोल्युशन मध्ये पण डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय, नॉन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय. डेफिनेशन बघितली बायनरी सोल्युशनची, टर्नरी सोल्युशनची, क्वाटर्नरी सोल्युशनची. आता आपल्याला काय महत्त्वाचं काम करायचं आहे माहिती का. आता आपण महत्त्वाचा टॉपिक स्टडी करणार आहोत. दॅट इज वी आर गोइंग टू सी different types of solutions. सोल्युशनचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहे. आपल्या डोक्यात खरं म्हणजे एक गैरसमज असतो की सोल्युशन म्हणल्यावर लिक्विड मध्ये लिक्विड घ्यायचं, अल्कोहोल घ्यायचं, पाणी घ्यायचं, बेन्झीन घ्यायचं, इथर घ्यायचं, अल्कोहोल घ्यायचं आणि त्याच्यात सॉलिड टाकायचं. हा आपला गैरसमज की सोल्युशन बनवण्यासाठी लिक्विड मध्येच सॉलिडला टाकावं लागतं. हाच गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे. आणि काय बघायचं, डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायचे. कसे असतात तो प्रकार, तर सोल्युशनचे वेगवेगळे प्रकार का असतात, तर सगळ्यात महत्वाचं ॲज सोल्यूट मे बी. सोल्यूट मे बी म्हणजे ज्याला आपण टाकणार आहे, युरियाला, कार्बन डायऑक्साइड गॅसला, ऑक्सिजनला, नायट्रोजनला आपण टाकणार आहोत, सोडियम क्लोराईडला, बेन्झोइक ऍसिडला, ग्लुकोजला, सुक्रोजला. तर सोल्यूट मे बी सॉलिड और इट मे बी लिक्विड और इट मे बी गॅस. बरोबर ना. सोल्यूट मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस. सोल्यूट कसं पण असू शकतं रे. सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं, गॅस असू शकतं. अँड सॉल्व्हंट अल्सो मे बी. आणि मग सॉल्व्हंट कसं असेल, सॉल्व्हंट अल्सो मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस. ज्याला डिझॉल्व करायचं ते असू शकतं सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस. ज्याच्यात डिझॉल्व करायचं ते असू शकतं सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस. अँड दस सोल्युशन्स आर ऑफ 9 डिफरंट टाइप्स. आणि म्हणून मग आपल्याकडे 9 वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स आहेत. 9 वेगवेगळ्या प्रकारचे कसे बघा बरं का. हे बघा, आता नीट लक्ष द्या. ज्याच्यात बनवायचं आहे ना मित्रांनो, ज्याच्यात, हे बघा याच्यात बनवायचं, हे कोण, ज्याच्यात बनवायचं ते सॉल्व्हंट. आणि ज्याला टाकून बनवायचं ते असतं सोल्यूट. Solute is dissolved in solvent and finally solution is formed. Solution तयार होणार. परंतु मी काय सांगितलं की सॉल्व्हंट सॉलिड असू शकतं. सॉल्व्हंट कसं असू शकतं, हे बघा इथं लिहिलंय, सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं, गॅस असू शकतं. आणि सोल्यूट ते पण सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं, गॅस असू शकतं. आणि मग आपल्याकडे 9 वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार होतील. कसे, सॉलिड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड. दुसरं, सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. तिसरं, सॉलिड इज डिझॉल्व्ड इन गॅस. किती टाइप झाले हो, solid in solid, solid in liquid, solid in gas.
3 झाले. तसंच पुढचे 3, लिक्विड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड, लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड, लिक्विड इज डिझॉल्व्ड इन गॅस. परत 3 टाइप झाले. परत एकदा, गॅस इज डिझॉल्व्ड इन सॉलिड, गॅस इज डिझॉल्व्ड इन लिक्विड, गॅस इज डिझॉल्व्ड इन गॅस. परत 3 टाइप झाले. म्हणजे टोटल टाइप किती झाले? 9. सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड आणि गॅस इन गॅस. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे की मिक्सचर होमोजिनियस पाहिजे बरं का. पण एकजीव झालं पाहिजे. कशातही काही टाका तुम्ही, पण एकजीव झालं पाहिजे. आणि एकजीव झाल्यावर त्याला नेहमी सॉल्व्हंटची फेज येणार, सोल्यूट त्याच्यात असणार पण दिसणार नाही. सोल्युशन ऑलवेज टेक्स द सेम फेज ॲज दॅट ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे कसं? परत एकदा चेक करूया. व्हेन सॉलिड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड, इट लुक्स लाईक सॉलिड. व्हेन सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड, इट कम्प्लिटली लुक्स ॲज लिक्विड. व्हेन सॉलिड इज डिझॉल्व्ड इन गॅस, इट कम्प्लिटली लुक्स ॲज अ गॅस. पुढे लिक्विड. व्हेन लिक्विड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड, इट लुक्स लाईक अ सॉलिड. When liquid is dissolved in liquid, it completely looks as a liquid. When liquid is dissolved in gas, it completely looks as a gas. तीसरा, gas. When gas is dissolved in solid, it completely looks as a solid. When gas is dissolved in liquid, it completely looks as a liquid. When gas is dissolved in gas, it completely looks as a gas. Okay? खूप सोपं आहे. मी आता काय करतो इथे तुमच्यासाठी म्हणून लिहितो की सोल्यूट कसं आहे. हे बघा, आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. तुम्ही पण नोटबुकमध्ये टेबल तयार करण्याचा प्रयत्न करा. त्या टेबलमध्ये मी इथं लिहिणार आहे सोल्यूट कोणता आहे, कसा आहे, मग सॉल्व्हंट कोणता आहे आणि कसा आहे, मग टाइप ऑफ सोल्युशन, टाइप ऑफ सोल्युशन, सोल्युशन कोणत्या टाइपचा आहे, टाइप ऑफ सोल्युशन, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो असतो एक्झाम्पल्स कोणते आहेत. एक्झाम्पल्स कोणते आहेत येतंय का ध्यानात? बरं, पहिला जो टाइप आहे ना, पहिला तर सोल्यूट कसा आहे, सॉलिड आहे. सॉल्व्हंट कसा आहे, सॉलिडच आहे. म्हणजे सॉलिड मध्ये सॉलिड डिझॉल्व करणार. कशामध्ये काय डिझॉल्व करणार? सॉलिड मध्ये सॉलिड. तर याला असं लिहायचं, पहिलं येणार सोल्यूट, कारण ते टाकायचं असतं. इन म्हणजे याच्यात, कशात? सॉलिड मध्ये. तर लार्ज प्रपोर्शन बाय वेट मध्ये कोण असेल? सॉलिड. आणि स्मॉल प्रपोर्शन बाय वेट मध्ये काय असेल? सॉलिडच. म्हणजे मोठ्या प्रमाणात एक सॉलिड घ्यायचा आणि त्याच्यात थोडासा दुसरा सॉलिड टाकायचा. जो कमी प्रमाणात आहे तो सोल्यूट आहे, जो जादा प्रमाणात आहे तो सॉल्व्हंट आहे. आणि मग याला म्हणणार सॉलिड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड. आणि कंप्लीट कसं दिसणार? ही फेज कशी आहे सोल्यूटची? डिस्कंटिन्युअस. सॉलिड आहे. कंटिन्युअस कसं आहे? सॉलिड आहे. सॉल्व्हंट कसं दिसणार? सोल्युशन कसं दिसणार? सॉल्व्हंट सारखं दिसणार. हे कंप्लीट सॉलिड दिसणार आहे. असं कोण आहे हो की सॉलिड मध्ये सॉलिड? खूप एक्झाम्पल आहे माझ्याकडं. एक्झाम्पल आहेत अलॉयज लाईक, अलॉयज लाईक, अलॉयज लाईक. कोणते अलॉयज आहेत? तर अलॉयज लाईक ब्रास और ब्रॉन्झ. खूप आहेत सॉलिड मध्ये सॉलिड डिझॉल्व केल्यावर. कॉपर मध्ये झिंक, झिंक मध्ये कॉपर. कॉपर इज अ मेटल, झिंक इज अ मेटल, बोथ आर सॉलिड. सॉलिड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड. एकजीव होणार सॉलिड इन सॉलिड. अलॉयज लाईक ब्रास, ब्रॉन्झ. हे जे अलॉय, स्टेनलेस स्टील, गन मेटल, सिल्वर मेटल, हे सगळे काय आहेत? हे सगळे काय आहेत? हे सगळे अलॉयज आहेत मेटलचे. मेटल सॉलिड असतात. मग मोठ्या प्रमाणात जो मेटल आहे तो सॉलिड, कमी प्रमाणात जो मेटल आहे तो सॉलिड. सॉलिड मध्ये सॉलिड डिझॉल्व केलं, एकजीव झालं, त्याला म्हणतात सॉलिड इन सॉलिड. एक्झाम्पल आहे ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील, गन मेटल यासारखे अलॉयज. मर्क्युरी नको, फक्त मर्क्युरी मेटल नाही घ्यायचा, तो लिक्विड असतो. समजतंय? आता बघा, मी तुम्हाला आधी आता सगळे एक्झाम्पल सांगणार आणि मग आपण टेबल कंप्लीट करूया.
बर सर, कोणते कोणते एक्झाम्पल सांगता तुम्ही? हे बघा, हे टाकायचं ते काय आहे? सोल्यूट. ज्याच्यात टाकणार ते काय आहे? सॉल्व्हंट. जे बनणार काय आहे? ते आहे सोल्युशन. इथं आपण त्याचं टाईप लिहूया. मी रॅन्डम एक्झाम्पल सांगणार. जर आपण घेतलं पाणी आणि पाण्यामध्ये टाकलं साखर, तर साखर पाण्यात विरघळणार, सोल्युशन तयार होणार, त्याला म्हणणार ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर. किंवा मी पाण्यात टाकलं सॉल्ट म्हणजे मीठ, तर मीठ पाण्यात विरघळणार, त्याला म्हणणार ॲक्वियस सोल्युशन ऑफ सॉल्ट, याला म्हणणार ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर. थोड्या वेळाने साखर किंवा मीठ दिसणार नाही, पाण्यासारखं दिसणार, सॉल्व्हंट सारखं दिसणार. कसं आहे हो शुगर आणि सॉल्ट? सॉलिड आहे सर. सांगा बरं मला, शुगर इन वॉटर, ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सॉल्ट, याला कोणत्या टाईप मध्ये टाकणार तुम्ही? याचा टाईप आहे सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. याचा टाईप आहे सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. सॉलिडला लिक्विड मध्ये टाकलं. व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. मी ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला रॅन्डम एक्झाम्पल देणार आता. सर पुढचं एक्झाम्पल सांगा. मित्रांनो पुढचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे सोल्यूट म्हणून आहे अल्कोहोल म्हणजे स्पिरिट, आणि त्याला मी टाकलं पाण्यात. बरोबर. आता भारतातल्या 98% जनतेला माहित असतं की अल्कोहोल पाण्यात विरघळतं की नाही. अल्कोहोल पाण्यात विरघळतं की नाही, अल्कोहोल म्हणजे स्पिरिट पाण्यात विरघळतं की नाही. तर अल्कोहोल कसं आहे? लिक्विड. आणि पाणी कसं आहे? नक्कीच लिक्विड. एकजीव होतो. थोड्या वेळाने त्याच्यात अल्कोहोल दिसत नाही, सगळं पाण्यासारखं दिसतं. तर याला कोणत्या टाईप मध्ये टाकणार? तर याला मी टाकणार लिक्विड इन लिक्विड टाईप मध्ये. व्हेरी नाईस. लिक्विड इन लिक्विड टाईप मध्ये टाकणार. इथपर्यंत ध्यानात आलं? चला आता पुढे जाऊया. पुढे बघा, माझ्याकडे समजा हे तुमचं घर आहे. अरे ऐसे समझो कि ये आपका घर है. माय ड्रॉइंग इज वेरी नाइस. हां हो, हे आहे तुमचं घर. ओके सर, कळालं, हे आमचं घर आहे. ठीक आहे. आता इथे देवापुढे ओके तुम्ही काय ठेवला? कॅम्फर म्हणजे कापूर ठेवला. कॅम्फर कापूर ठेवला. हे बघा इथं काय ठेवला? कापराच्या वड्या ठेवल्या. कापूर कसा आहे हो? कापूर सॉलिड आहे. किती आहे? थोडासाच आहे, कमी आहे, सोल्यूट आहे. थोड्या वेळाने येऊन बघितलं कॅम्फर कापूर, थोड्या वेळाने कापूर कसा होता? सॉलिड. कोण होता? सोल्यूट. का सोल्यूट? कमी होता. थोड्या वेळाने येऊन बघितलं तर कापूर दिसत नाहीये. पण कुठे गेला? घरातच आहे. बस उडून गेला. आपण म्हणतो उडून गेला, असं काही दिसत नाही तो. मग हे मोठ्या प्रमाणात काय होतं? मोठ्या प्रमाणात एअर होतं. एअर काय होतं? सॉल्व्हंट होतं. चला सांगा बरं मग कॅम्फर इन एअर हे कशाचं एक्झाम्पल होईल? कॅम्फर सॉलिड इन एअर हे कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल होईल? हे होईल सॉलिड इन गॅस या टाईपचं एक्झाम्पल. कॅम्फर vaporizes and goes into the atmosphere. that is सोल्युशन तयार झालं. एक जीव. कॅम्फर दिसणार पण नाही, सगळं एअर सारखंच दिसणार, पण तिथे कॅम्फर आहे. असंच कॅम्फर ऐवजी तुम्ही आयोडीन जरी घेतलं ना, आयोडीनची क्रिस्टल किंवा डांबराची गोळी म्हणजे नॅफ्थॅलिन, ते सगळे याच टाईप मध्ये येणार. थोड्या वेळाने नॅफ्थॅलिन व्हेपरायझेस, सब्लिमेशन होईल. आयोडीनचं सब्लिमेशन होईल, कॅम्फरचं सब्लिमेशन होईल, डायरेक्ट सॉलिडचं गॅस बनेल. आणि कॅम्फर, आयोडीन, नॅफ्थॅलिन आर सॉलिड. सॉलिड इज डिझॉल्व्ड इन गॅस. हे सगळे एक्झाम्पल सॉलिड इन गॅस या टाईपचे आहे. आलंय सगळ्यांच्या ध्यानात? ओके. आणखी सर चला हेच घर घेऊया आपण. चांगलं आहे. या घरामध्ये जी एअर आहे का नाही मित्रांनो? एअर. बरोबर. या घरामध्ये जी एअर आहे, हे बघा ही एअर. इथे ऑक्सिजन आहे पण दिसत नाही. इथे नायट्रोजन आहे पण दिसत नाही. इथे कार्बन डायऑक्साइड आहे पण दिसत नाही. इथं हिलियम, निऑन, आर्गॉन आहेत पण दिसत नाहीत. म्हणजेच याचा अर्थ एअर मध्ये
कमी प्रमाणात कोण आहे? गॅस. आणि मोठ्या प्रमाणात कोण आहे? गॅसच. कमी प्रमाणातले गॅसेस मोठ्या प्रमाणातल्या गॅसमध्ये डिझॉल्व्ह होऊन एकजीव झाले, वेगवेगळं कुणीच दिसत नाही. तेव्हा एअर इज अ एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस. एअर इज अ एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस. समजतंय का? ओके. आता या घरामधला हा जो माणूस आहे का नाही, या माणसाने ठरवलं की मला कोका कोला थम्सअप प्यायचं आहे, सोडा वॉटर प्यायचं आहे. सोडा वॉटर पिण्यासाठी त्यांनी ही बॉटल विकत घेतली. याला आम्ही म्हणतो, कंपनीची जाहिरात न करता, कार्बोनेटेड ड्रिंक्स. कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये काय असतं आतमध्ये? तर मोठ्या प्रमाणात असतं पाणी. आणि झाकण उघडल्यानंतर जे बुडबुडे बाहेर येतात की नाही, बुडबुडे, झाकण उघडल्यानंतर जे बुडबुडे बाहेर येतात ते बुडबुडे कशाचे असतात? कार्बन डायऑक्साईडचे. म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स हे एकजीव होतं. कशात काय विरघळलेलं होतं? थोड्या प्रमाणात CO2, मोठ्या प्रमाणात पाण्यात विरघळलेला होता. पाणी कोण झाला? सॉल्व्हंट. CO2 कोण झाला? सोल्यूट. Solute is dissolved in solvent. CO2 is dissolved in water. Gas is dissolved in liquid. Gas is dissolved in liquid. Gas is dissolved in liquid. कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये गॅस डिझॉल्व्ह झालेला असतो लिक्विड मध्ये. आलं का हे पण एक्झाम्पल ध्यानात? चलो आगे जाएंगे, अभी और आगे जाएंगे. सर आणखी दुसरं कोणतं एक्झाम्पल आहे हो? तर मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल माझ्याकडे आहे. ज्या वेळेस आपण 11वीला असताना एक रिॲक्शन केली होती, दॅट इज रिॲक्शन अशी होती बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन मध्ये हायड्रोजन गॅस पास केला की ॲडिशन रिॲक्शननं इथेन बनतं. पण या रिॲक्शनला पॅलॅडियम किंवा प्लॅटिनम किंवा निकेल, रॅनी निकेल कॅटलिस्ट म्हणून वापरला होता. मग हे बघा, हा कॅटलिस्ट कोण आहे? पॅलेडियम मेटल आहे, प्लॅटिनम पॅलेडियम मेटल आहे, प्लॅटिनम मेटल आहे, निकेल मेटल आहे. आणि सगळेच मेटल सॉलिड असतात मर्क्युरी सोडला तर. मग हे मेटल कसे झाले? सॉलिड. आणि त्याच्यावरून हायड्रोजन गॅस जेव्हा पास केला का, तेव्हा तो हायड्रोजन गॅस असा सरफेसवर जमा झाला. हायड्रोजन कोण आहे? गॅस. थोड्या वेळाने हा गॅस दिसणार का? नाही दिसणार. सगळं निकेल प्लॅटिनम पॅलेडियम सॉलिडच दिसणार. म्हणजे कोणत्या टाइप मध्ये आलं हे? हे आलं गॅस इज डिझॉल्व्ड इन सॉलिड. गॅस इज डिझॉल्व्ड इन सॉलिड. हायड्रोजन गॅस ऍब्सॉर्ब्ड ऑन प्लॅटिनम पॅलेडियम और निकेल इज अ एक्झाम्पल ऑफ गॅस इन सॉलिड. गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. येतंय का ध्यानात? व्हेरी नाईस. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ आपण. पुढचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे. समजा मी इथे एखादा मेटल घेतला. हे बघा, हा मेटल आहे. सर कोणता मेटल आहे? अरे मित्रा, सोडियम मेटल आहे. कसा असतो सर? तो सॉलिड असतो रे बाळा. किंवा मी झिंक घेतला, कसा आहे? सॉलिडच आहे. कळतंय का? आणि त्याच्यात मी टाकला मर्क्युरी, तो पण मेटल आहे, पण एकमेव मेटल जो लिक्विड आहे. संपलं. मर्क्युरीच्या आणि सोडियमच्या मिक्सरला म्हणतात NaHG, सोडियम अमाल्गम. दिस इज कॉल्ड अमाल्गमेशन. प्रक्रियेला म्हणतात अमाल्गमेशन. आणि अमाल्गमेशन अमाल्गम तयार होतं. थोड्या वेळाने मर्क्युरी दिसत पण नाही, असून असतो पण दिसत नाही लिक्विड. सगळं सॉलिडच दिसतं सोडियम सारखं. त्याला सोडियम अमाल्गम म्हणतात किंवा झिंक अमाल्गम म्हणतात. आणि याला तुम्ही कोणत्या टाइप मध्ये टाकणार? याला टाकणार या टाइप मध्ये, लिक्विड. स्मॉल अमाउंट ऑफ लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लार्ज अमाउंट ऑफ सॉलिड. लिक्विड इन सॉलिड मध्ये टाकणार आम्ही सर त्याला, लिक्विड इन सॉलिड. चलो अभी ट्राई करते हैं. अगर कुछ एग्जाम्पल मिस हो गया तो उसको सही से चेक करेंगे. चला सांगा मला परत एकदा. जर मी साखर किंवा मीठ पाण्यात टाकलं तर त्याला काय म्हणणार? सोल्युशनला सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड. जर अल्कोहोलला पाण्यात टाकलं तर त्याला काय म्हणणार? तर त्याला म्हणणार लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड.
जर कॅम्फर किंवा आयोडीन किंवा नॅफ्थॅलिन एअर मध्ये मिक्स झाला तर त्याला काय म्हणणार? त्याला म्हणणार सॉलिड इन गैस। करेक्ट। चलो बोर्ड क्लीन करते हैं पहले, उसके बाद ही लिखेंगे। ओके ओके, वेरी नाइस। चलो टेबल कंप्लीट करो अभी। चला पूर्ण करा टेबल, पहिले टेबल कंप्लीट करा मित्रांनो। दुसरं एक्झाम्पल काय माझ्याकडे? दुसरं एक्झाम्पल आहे सोल्यूट इज सॉलिड आणि सॉल्व्हंट मात्र आहे लिक्विड। म्हणजे सॉलिडला कशात टाकायचं? सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड। सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड। सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड। सांगा ना, तुम्हीच मला सांगा, सॉलिड घेऊन लिक्विड मध्ये टाकलं, कोणतं सॉलिड? सर शुगर किंवा सॉल्ट हे सॉलिड आहे आणि लिक्विड मध्ये तुम्ही डिझॉल्व करायला सांगताय तर आम्ही पाण्यात डिझॉल्व करेल, चालेल रे मित्रा? सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे सगळे अलॉय, ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील सारखे। सॉलिड इज डिझॉल्व्ड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे शुगर अँड सॉल्ट आर सॉलिड अँड दे आर डिझॉल्व्ड इन वॉटर दॅट इज लिक्विड। नाउ थर्ड वन, तिसरं एक्झाम्पल काय आहे? सोल्यूट कसं आहे? सॉलिडच आहे मित्रा, पण यावेळेस त्याला गॅस मध्ये डिझॉल्व करायचंय, तर याला म्हणणार काय? याला म्हणणार सॉलिड इज डिझॉल्व्ड इन गॅस। सॉलिड इज डिझॉल्व्ड इन गॅस। बघा ना, छोटंसं सॉलिड होतं आणि ते गॅस मध्ये डिझॉल्व झालं। याचं एक्झाम्पल आहे सॉलिड कॅम्फर, सॉलिड आयोडीन इज डिझॉल्व्ड इन एअर, हे त्याचं एक्झाम्पल आहे मित्रा, बरोबर ना? सॉलिड कॅम्फर, सॉलिड आयोडीन इज डिझॉल्व्ड इन एअर, हे त्याचं एक्झाम्पल आहे। चला सर पुढचं सांगा आता काय? चौथं एक्झाम्पल आहे माझ्याकडे। आता मी सोल्यूट घेणार लिक्विड अँड लिक्विड इज डिझॉल्व्ड इन सॉलिड। थोड्या प्रमाणातला लिक्विड मोठ्या प्रमाणातल्या सॉलिड मध्ये जर डिझॉल्व झाला तर याला टाइप काय येणार? याचा टाइप येणार लिक्विड इन सॉलिड। लिक्विड इन सॉलिड आणि लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे अमालगम्स लाइक सोडियम अमालगम, झिंक अमालगम एक्सेट्रा। सोडियम अमालगम, झिंक अमालगम हे त्याचे एक्झाम्पल आहेत। करेक्ट। बघा ना, इथे काय आहे? मोठ्या प्रमाणात सॉलिड, त्याच्यात थोडंसं सॉलिड, सगळं दिसणार सॉलिड, ब्रास आणि ब्रॉन्झ। मोठ्या प्रमाणात लिक्विड, त्याच्यात थोडंसं सॉलिड, सॉलिड दिसणार नाही, नंतर सगळं लिक्विड दिसेल, ॲक्वियस सोल्युशन ऑफ शुगर अँड सॉल्ट। मोठ्या प्रमाणात गॅस, कमी प्रमाणात सॉलिड, थोड्या वेळाने सॉलिड दिसणार नाही, सगळं गॅस दिसेल, कॅम्फर, आयोडीन, नॅफ्थॅलिन इन एअर। थोड्या प्रमाणात लिक्विड, मोठ्या प्रमाणात सॉलिड, ते लिक्विड त्या सॉलिड मध्ये एकजीव होऊन जाईल, सगळं सॉलिडच दिसेल, सोडियम अमालगम, झिंक अमालगम। नेक्स्ट एक्झाम्पल, कमी प्रमाणात लिक्विडच, ज्यादा प्रमाणात सुद्धा लिक्विडच। याला कोणत्या टाइप मध्ये टाकणार सर? याला मित्रा टाइप आहे लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लिक्विड। आणि लिक्विड इज डिझॉल्व्ड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे अल्कोहोल is dissolved in water, aqueous solution of alcohol. Alcohol is dissolved in water, हे त्याचं एक्झाम्पल आहे। कमी प्रमाणात अल्कोहोल, ज्यादा प्रमाणात पाणी, पण दिसणार तर सगळं पाण्यासारखं, अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन वॉटर। चलो सिक्स्थ टाइप कोणसा आहे? सहावा प्रकार आहे सोल्यूट लिक्विड आहे, पण मोठ्या प्रमाणात गॅस मध्ये डिझॉल्व झाला, या एक्झाम्पलला म्हणतात लिक्विड इज डिझॉल्व्ड इन गॅस। लिक्विड इज डिझॉल्व्ड इन गॅस, लिक्विड इज डिझॉल्व्ड इन गॅस। गेटिंग द पॉइंट? आणि याचं एक्झाम्पल काय सर? कमी प्रमाणात लिक्विड गॅस मध्ये डिझॉल्व झाला, याचं एक्झाम्पल आहे क्लोरोफॉर्म इज लिक्विड, क्लोरोफॉर्म इन एअर, किंवा याचं एक्झाम्पल आहे मॉइश्चर। मॉइश्चर मध्ये काय असतं? पाणी ना, पाणी म्हणजे मॉइश्चर, पाणी लिक्विड, हवेमध्ये मिक्स झालं गॅस। मॉइश्चर दिसतं कुठं? सगळं तर एअरच दिसते, पण असतं ना पाणी तिथं। यस सर, गेटिंग द पॉइंट, समजलं सर। पुढे सातवा टाइप आहे, आता काय घ्यायचं? गॅस।
गॅस कशामध्ये डिझॉल्व करणार? सॉलिडमध्ये. या एक्झाम्पलचा टाईप कोणता येईल? याचा टाईप येईल गॅस इन सॉलिड. याचं एक्झाम्पल मी सांगितलं होतं हायड्रोजन गॅस adsorbed on platinum, palladium or nickel, gas is dissolved in solid. आठवं जे एक्झाम्पल आहे, आठवं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये सोल्यूट कसा आहे? तर गॅस आहे. कशात डिझॉल्व करणार? लिक्विड मध्ये. टाईप काय असेल? याचा टाईप आहे गॅस इन लिक्विड. थोडासा गॅस मोठ्या प्रमाणातल्या लिक्विड मध्ये डिझॉल्व होणे. याचं एक्झाम्पल आहे कार्बोनेटेड ड्रिंक्स लाईक सोडा वॉटर. कार्बोनेटेड ड्रिंक्स लाईक सोडा वॉटर हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं 9th एक्झाम्पल, मोठ्या प्रमाणात आणि छोट्या प्रमाणात गॅसच आहे. तर एक्झाम्पल होईल गॅस इज डिझॉल्व्ड इन गॅस. आणि याचं एक्झाम्पल आहे एअर किंवा ऑक्सिजन गॅस इन नायट्रोजन गॅस. ऑक्सिजन गॅस इज डिझॉल्व्ड इन नायट्रोजन गॅस. 21% ऑक्सिजन 78% नायट्रोजन मध्ये डिझॉल्व्ह झाला, गॅस इन गॅस. एअर इज अ एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस. समजतंय का? दीज आर द 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स. मित्रांनो, आधी हा गैरसमज आपण काढला पाहिजे की सॉलिडलाच लिक्विड मध्ये टाकावं लागतं. हा गैरसमज दूर झाला की ही एअर सुद्धा सोल्युशन आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कॅम्फर इन एअर, आयोडीन इन एअर, नॅफ्थॅलिन इन एअर, अल्कोहोल इन वॉटर, शुगर अँड सॉल्ट अँड युरिया इन वॉटर, देन hydrogen gas on nickel, then different amalgams, sodium and zinc amalgams, alloys, metal in metal, all are the example of solution. फक्त आपला क्रायटेरिया काय होता? जे घटक मिक्स केले त्यांचं मिक्सचर होमोजिनियस पाहिजे. आणि यस, हे सगळे एक्झाम्पल होमोजिनियस मिक्सचरचे आहेत. देअरफॉर दीज आर ट्रू सोल्युशन. आणि आपण अभ्यास करतोय ट्रू सोल्युशनचाच. Getting the point? Yes, I think you understood this topic very well. मला असं वाटतं की मी शिकवलेलं तुम्हाला चांगलं समजलं असेल. समजलं असेल तर नक्कीच अभ्यास करा, नोट्स काढा. Stay tuned for next video lecture. Thank you once again. Good day for you and stay at home and stay safe. Okay? Thank you once again and good day once again. Thank you.